नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं बुलंद आवाज। आइए नजर डालते हैं आज की बड़ी खबर पर। भंडारा में मनसे कार्यकर्ताओं की विश्राम भवन में बैठक का आयोजन। भंडारा जिले में महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे के आदेश से महाराष्ट्र सेना पूर्व नगर अध्यक्ष वैभव खेडेकर और सर चिटनीस महाराष्ट्र राज अखिल चित्रे सर चिटनीस मार्गदर्शन में जिलाध्यक्ष नितिन वानखेड़े नेतृत्व में जिले के कार्यकर्ताओं भंडारा जिले में विश्राम गृह में बैठक का आयोजन किया गया था। इस बैठक में आने वाले आगामी विधानसभा चुनाव भंडारा से भंडारा, पवनी, साकोली, तुमसर तीनों विधानसभा से सीटों चुनाव लड़ेंगे और पूरे महाराष्ट्र में 225 सीटों पर चुनाव लड़ेंगे। और भंडारा में राज ठाकरे का दौरा अभी तक नहीं हुआ है। आने वाले समय में राज ठाकरे दौरा करेंगे। इस समय महाराष्ट्र नवनिर्माण पदाधिकारी शैलेश गजभिये, नितिन खेड़ीकर, संदीप फणस, रविंद्र मानकर, योगेश आकरे, भोजराम कांबली, संजू पुरी, रोहन शर्मा, हर्षल भजनकर, अमन रावत, पुष्पल मोरे, सुनील चौधरी, राजू देवारे आदि पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद थे। इस दौरान प्रेस वार्ता का आयोजन किया गया था। उस समय पूर्व नगर अध्यक्ष वैभव खेडेकर उन्होंने प्रेस वार्ता में क्या कुछ कहा, आइए सुनते हैं। माजी नगराध्यक्ष कोकणामधील खेड येथील आणि सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माझ्याबरोबर आलेले अखिल चित्रे हे पक्षाचे सरचिटणीस आणि विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस देखील आहेत। भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेची तुमसर, भंडारा आणि साकोली या तिन्ही विधानसभेचे निरीक्षक म्हणून आमची सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे। गेले 2 दिवस आम्ही या विधानसभा क्षेत्राचा दौरा करीत आहोत। या दौऱ्यामध्ये आम्ही पदाधिकाऱ्यांना भेटतोच आहोत, परंतु समाजातील विविध जे घटक आहेत, जसं आपण या व्यवस्थेचा 4था स्तंभ पत्रकारांना भेटतो आहोत, वकील क्षेत्रातील लोकांना भेटत आहोत, डॉक्टर लोकांना भेटत आहोत, समाजाचे प्रतिष्ठित नागरिक आहेत। त्याचप्रमाणे समाजाच्या मध्ये वावरणाऱ्या अनेक विविध घटकांना आम्ही भेटत आहोत आणि या विधानसभेचा आम्ही अंदाज घेत आहोत की या विधानसभेमध्ये नक्की परिस्थिती काय आहे। तर या विधानसभेमध्ये गेले आम्ही 2 दिवस फिरत असताना आम्हाला या विधानसभेमध्ये बदलाचे वारे वाहताना या ठिकाणी दिसत आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती झालेली आहे, ज्या पद्धतीने राजकारणाचा चिखल या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, तो कुठेतरी जनतेच्या मनामध्ये हे सगळं काही जे राजकारण चालू हे रुचत नाही किंवा इथल्या लोकांना पटत नाही आणि म्हणून या विधानसभेला या भंडारा जिल्ह्यामध्ये बदल करायचं अशा पद्धतीचं इथल्या जनतेने ठरवलं आहे। याची प्रचिती, याचं उदाहरण आपल्याला लोकसभेच्या निकालावरून पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून एका समर्थ पर्यायाच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यावा अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। हा समर्थ पर्याय सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून इथल्या जनतेला दिसतो आहे आणि म्हणून राजसाहेबांच्या हातामध्ये सत्ता द्यावी अशी परिस्थिती या विधानसभेमध्ये आपल्याला पाहताना दिसत आहे। खरं तर ही सुप्त लाट आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या सुप्त लाटेच्यावरती स्वार होऊन आणि जनतेच्या मनामधील आमदार निवडून यावा म्हणून आमचे सगळेच पदाधिकारी, आमचे जिल्हाध्यक्ष सचिन वानखेडे असतील, उपजिल्हाध्यक्ष सचिन गजबे असतील आणि सगळेच पदाधिकारी आम्ही या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत। आम्ही संख्येने जरी कमी असलो तरी आमच्यामध्ये हिंमत आहे, आमच्यामध्ये संघर्ष करण्याची ताकद आहे आणि संघर्ष करून या महाराष्ट्रामध्ये बदल घडवलेला आहे असे अनेक उदाहरण आहेत आणि म्हणून आम्ही या विधानसभेला आम्ही तिन्ही विधानसभा मोठ्या ताकदीने आम्ही लढवणार आहोत। ही चाचपणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। या सगळ्याचा अहवाल आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत देणार आहोत। इथल्या ज्या विविध समस्या आहेत, आमच्या पदाधिकाऱ्यांची काही जी म्हणणी आहेत, मागणी आहेत, या संदर्भात आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना या सगळ्या गोष्टी आम्ही दोघेही सांगणार आहोत। एक सातत्याने आमच्या समोर आलेली गोष्ट आहे, ही देखील आम्ही साहेबांना सांगणार आहोत की साहेबांचा दौरा गेल्या 18 वर्षात या भागामध्ये झाला नाही। जर का साहेबांचा दौरा या भागामध्ये झाला की साहेब स्वतः भंडारा जिल्ह्यामध्ये आले तर निश्चित या भागामध्ये बदल होऊ शकतो असं आमचे पदाधिकारी आणि इथली जनता म्हणते आहे आणि म्हणून साहेबांचा दौरा लवकरात लवकर या भागामध्ये लागावा यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि निश्चित तुम्हाला खात्री देतो आम्ही, मी आणि अखिल चित्रे, की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना भंडारा जिल्ह्यामध्ये घेऊन येण्याचं वचन मी आज आपल्या माध्यमातून भंडारकरांनी या ठिकाणी देतोय।
प्रेस वार्ता में पूर्व नगर अध्यक्ष वैभव खेड़ीकर, भंडारा संवाददाता दिलीप देशमुख की रिपोर्ट। अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी एक और खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए बुलंद आवाज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें।